हरी विठ्ठल माऊली. तर आज आपण आपल्या आजच्या या अभंगामध्ये जगद्गुरू संत तुकोबाराय अनुभव या विषयावरती आपल्या अभंगातून आपल्याला काय सांगतात ते पाहूया. काही लोक आपल्याकडं विशिष्ट प्रकारच्या शक्ती आहेत, इतरांकडे नसलेलं ज्ञान आहे असं भासून सर्वसामान्य लोकांची फसवणूक करतात. तुकाराम अशा लोकांवर टीका करतात. याचा अर्थ सर्वसामान्य लोकांनी अशा ढोंगी लोकांपासून सावध राहावं असंच सांगू इच्छितात. तर त्यासाठी ते आपल्या एका अभंगात असं म्हणतात. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान. सांगो जाणती शकून भूत भविष्य वर्तमान. त्यांचा आम्हासी कंटाळा पाहो नावडती डोळा. रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक. रिद्धी सिद्धीचे साधक वाचा सिद्ध होती एक. तुका म्हणे जाती पुण्यक्षये अधोगती. आपल्याला शकून अपशकुनांची फळं कळतात. आपण अंतर्ज्ञानानं भूत भविष्य वर्तमान अशा तिन्ही काळातील घटना सांगू शकतो असे काही लोक म्हणत असतात. ज्योतिषी, मांत्रिक वगैरे लोकांचा यामध्ये अंतर्भाव असतो. परंतु या लोकांकडे प्रत्यक्षात असं कोणतंही सामर्थ्य नसतं हे तुकाराम निसंदिग्धपणे जाणत होते. म्हणूनच आपल्याला असं सांगणाऱ्यांचा कंटाळा आहे असं ते आपल्याला म्हणतात. आपल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहणं देखील आपल्याला आवडत नाही असं तुकाराम अगदी ठणकावून सांगतात. आपल्याला रिद्धिसिद्धी नावाच्या अलौकिक शक्ती प्राप्त झाल्या आहेत असं काही जण सांगतात. काही जण आपण वाचासिद्ध आहोत असं म्हणतात. म्हणजेच आपण जे जे बोलतो ते ते घडतं असं ते भासवतात. अशा प्रकारचे लोक पुण्याचा क्षय होऊन अधोगतीला जातात असं तुकाराम म्हणतात. याचा अर्थ लोकांची अशा प्रकारे फसवणूक करणाऱ्यांनी पूर्वी जरी काही सत्कर्म केलेली असली तरी तीही वाया जातात. जे निष्पाप लोकांची वंचना करतात त्यांचा स्वतःचाही अधःपात होतो. मग ते इतरांचं कल्याण करतील ही शक्यताच नाही. म्हणून लोकांनी त्यांच्यापासून सावध राहावं, त्यांच्यावर विश्वास ठेवू नये वा विसंबून राहू नये असं तुकाराम महाराज सुचवत आहेत. तर काय मग आपण अशा लोकांपासून सावध राहायचं ना.